2 जूनला खूप महत्त्वाची घटना घडतीये, ते म्हणजे गुरुचा राशी बदल खूप महत्त्वाचा आहे. मोठा शिफ्ट आहे. हा आस्पेक्ट खूप सोपा नाहीये. जेव्हा युरेनस राहू केतूंना ऍक्टिव्हेट करतोय तेव्हा कलेक्टिव्हली म्हणजे कलेक्टिव्ह डेस्टिनीमध्ये काहीतरी सडनली टर्निंग पॉइंट येऊ शकतो. म्हणजे हे असे मोमेंट्स असतात जिथे जगाला एका नवीन दिशेकडे ढकललं जातं, म्हणजे समाजालाच ओव्हरऑल एक नवीन दिशा. ही लीडर्स अचानक कॉन्ट्रोवर्शियल डिसिजन्स पण घेऊ शकतात किंवा त्यांना पब्लिक इमेज रिलेटेड काहीतरी शॉक्स अनुभवायला, नॅचरल काहीतरी कॅलॅमिटीज येणे, म्हणजे भूकंप किंवा सुनामी किंवा खूप पावसामुळे नुकसान किंवा आपल्याला फ्रस्ट्रेशन वाटते म्हणून अचानक करिअर बदलू शकतात. रिलोकेशन हा आस्पेक्ट ह्या पॉडकास्टच्या काळातला म्हणजे 1 ते 14-15 जून पर्यंतच्या काळातला सगळ्यात सुंदर आणि एकदम हार्ट ओपनिंग असा आस्पेक्ट मी म्हणेन. नमस्कार, न्यू एरा ॲस्ट्रॉलॉजीमध्ये तुमचं स्वागत आहे. ह्या पॉडकास्टमध्ये आपण जूनचा फर्स्ट हाफ म्हणजे 1 ते 14 जून पर्यंतच्या ग्रहस्थितीबद्दल डिस्कस करणार आहोत. मागच्या पॉडकास्टमध्ये आपण बघितलं होतं की मेचा शेवटचा आठवडा जरा इंटेन्स होता, कारण प्लुटो आणि मंगळाचा स्क्वेअर होता, शनी आणि व्हीनसचा स्क्वेअर होता आणि 31 तारखेला पौर्णिमा होती जी वृश्चिक राशीत होती. हे सगळं इमोशनल इंटेन्सिटी दाखवणारं कॉम्बिनेशन होतं. त्यामुळे खूप डीप इमोशन्स बाहेर आलेले असू शकतात आणि काही सत्य बाहेर आलेली असू शकतात. आणि हीच थीम 1 जूनला पण कंटिन्यू होतीये, कारण की 1 जूनला चंद्र आणि ब्लॅक मून लिलिथ ह्या दोघांची वृश्चिक राशीमध्ये युती होणार आहे. वृश्चिक रास ही ऑलरेडी खूप इमोशनल इंटेन्सिटी किंवा डीप इमोशन्स दाखवणारी आहे आणि ब्लॅक मून लिलिथ जी आहे ती एक रिबेलियस रॉ एनर्जी असते, म्हणजे ती सत्य बोलायला घाबरत नाही, तिला सत्यच हवं असतं. आणि वृश्चिक राशीत ही युती होत असल्यामुळे खूप डीप इमोशन्स पुन्हा एकदा बाहेर येऊ शकतात. काही हिडन ट्रूथ म्हणजे लपलेली सत्य बाहेर येऊ शकतात. कंट्रोलचे इश्यूज नात्यांमध्ये किंवा एक सायकोलॉजिकल ट्रान्सफॉर्मेशन असू शकतं. काही सप्रेस्ड इमोशन्स पण बाहेर येऊ शकतात, म्हणजे साधारणतः जेलसी, पॉझेसिव्हनेस किंवा एक बिट्रेयल म्हणजे फसवणूक किंवा पॉवर स्ट्रगल ह्या सगळ्या थीम ट्रिगर झालेल्या असतील त्या दरम्यान. आणि पण एक आहे की ही एनर्जी बऱ्याच लोकांना आपल्या शॅडो साईड दाखवून देणार आहे, म्हणजे आपल्यातल्या जे निगेटिव्ह असतात इमोशन्स त्या दाखवून देईल आणि त्या ऑनेस्टली पाहण्याची ही एक संधी आहे असं म्हणू शकतो आपण. आणि त्या दरम्यान जर का आपल्याला काही शॅडो वर्क करायचं आहे, सायकोलॉजिकल हिलिंग करायचं आहे, तर तो काळ खूप चांगला असू शकतो जेव्हा मून म्हणजे चंद्र आणि ब्लॅक मून लिलिथ यांची युती होते. 2 जूनला खूप महत्त्वाची घटना घडतीये, ते म्हणजे गुरुचा राशी बदल होतोय. 2 जूनला गुरु कर्क राशीत प्रवेश करणार आहे आणि कर्क राशीमध्ये गुरु हा उच्चेचा असतो, एक्झॉल्टेड असतो आणि तो साधारणतः तिथे 4-5 महिने तरी असणार आहे, म्हणजे ऑक्टोबर एंडपर्यंत गुरु तिथे असणार आहे. हा काळ खूप महत्त्वाचा आहे, मोठा शिफ्ट आहे, कारण गुरु आता आपल्याला एक इमोशनल वेलबिंग देणार आहे. एक आपला फोकस सगळा फॅमिली, होम, नर्चरिंग या सगळ्यावर असणार आहे. आणि कर्क राशीमध्ये गुरु गेलाय, तिथं तो ब्लेसिंग्स देतोय, त्यामुळे इमोशनली रिकनेक्ट होण्याची संधी आपल्याला मिळते. त्या लोकांशी आपण कदाचित कनेक्ट झालेले नसू इमोशनली, तर त्या लोकांशी आपण कनेक्ट होऊ शकतो. फॅमिली एक्सपॅन्ड होऊ शकते, म्हणजे फॅमिलीमध्ये नवीन मेंबर्स येऊ शकतात किंवा ओव्हरऑल घर पण आपलं मोठं होऊ शकतं जर का आपली तशी इच्छा असेल, आपल्याला तसं काही अपेक्षा असेल तर. किंवा घराचं रिनोव्हेशन, नवीन घर घेणे, प्रॉपर्टी रिलेटेड ह्या सगळ्या गोष्टी तिथे तो ब्लेसिंग्स देणार आहे. फॅमिलीचे काही मॅटर्स असतील किंवा काही लोकांना रिलोकेशन करायचं आहे, ह्या संदर्भात पण गुरु आपल्याला चांगली फळं देणार आहे. किंवा केअर गिव्हिंगचं ज्यांचं प्रोफेशन आहे ते सगळं कर्क राशीच्या अंडर येतं, त्यामुळे केअर गिव्हिंगच्या प्रोफेशनमध्ये पण ग्रोथ येणार आहे. कोणी पाळणाघर चालवतं किंवा वृद्धाश्रम असतात, काही रिहॅबिलिटेशन सेंटर असतात किंवा फिजिओथेरपीचे सेंटर असतात, तर हे सगळे केअर गिव्हिंगचे जे प्रोफेशन आहे त्याच्यामध्ये ग्रोथ दिसून येईल. आता कलेक्टिव्हली बघितलं तर असं दिसून येईल की ओव्हरऑल नॅशनलिझम लोकांचा वाढणार आहे किंवा देशाची सुरक्षा, अन्न उत्पादन किंवा पाण्याविषयीचे मॅटर्स आणि जनतेच्या भावना ह्यावर सगळ्यांचा फोकस असणार आहे, की लोक इमोशनली जास्त सेन्सिटिव्ह असू शकतात.
4 जूनला पुन्हा एकदा एक महत्त्वाचा आणि चॅलेंजिंग ॲस्पेक्ट होणार आहे, तो म्हणजे युरानस हा राहू केतूंना स्क्वेअर ॲस्पेक्ट करणार आहे. स्क्वेअर ॲस्पेक्ट म्हणजे 90 डिग्रीजमधलं अंतर असतं त्यांच्यामध्ये, त्याला स्क्वेअर म्हणतो आपण. आणि सध्या राहू कुंभ राशीत आहे आणि केतू सिंह राशीत आहे, कारण कुंभ आणि सिंह हा ॲक्सिस आहे, ते एकमेकांच्या एक्झॅक्टली अपोजिट असतात. आता हा आस्पेक्ट खूप सोपा नाही आहे. जेव्हा युरेनस राहू केतूंना ॲक्टिवेट करतोय तेव्हा कलेक्टिव्हली म्हणजे कलेक्टिव्ह डेस्टिनीमध्ये काहीतरी सडनली टर्निंग पॉईंट येऊ शकतो. म्हणजे हे असे मोमेंट्स असतात जिथे जगाला एका नवीन दिशेकडे ढकललं जातं, म्हणजे समाजालाच ओव्हरऑल एक नवीन दिशा मिळते. पण त्या प्रोसेसमध्ये थोडंसं इन्स्टॅबिलिटी वाटते, अनप्रिडिक्टेबिलिटी वाटते किंवा असं डिसरप्शन वाटू शकतं. आता हा युरेनस जो आहे तो सडन अवेकनिंगचा, सडन गोष्टी घडवून आणणारा प्लॅनेट आहे. रिबेलियस आहे, तो टेक्नॉलॉजीला रूल करतो, रिव्होल्युशनला रूल करतो आणि काही गोष्टी तो अशा करतो की ज्याच्याने आपल्याला शॉक्स बसतात की अरे एकदम हे काय घडलं. आणि त्याला इंडिपेंडन्स पण खूप महत्त्वाचा असतो, म्हणजे युरेनस आपला फ्रीडम पण रूल करतो. आणि जे राहू आणि केतू आहेत त्यांचा जो ॲक्सिस आहे तो कलेक्टिव्ह कार्मिक डिरेक्शन दाखवत असते. आता मंडेन ॲस्ट्रॉलॉजीमध्ये बघितलं तर हा आस्पेक्ट खूप इम्पॉर्टंट आहे, कारण कुंभरास जी असते जिचा स्वामीच युरेनस आहे, त्यामुळे कुंभरास सुद्धा टेक्नॉलॉजी, सोशल सिस्टीम्स सगळ्या, इंटरनेट, नेटवर्क्स, AI किंवा कलेक्टिव्ह आयडिओलॉजी ज्याला म्हणतो ते, आणि मास मूवमेंट रोल करतो. आता सिंह रास बघितली म्हणजे राहू झाला कुंभ राशीमध्ये आणि केतू आहे सिंह राशीमध्ये, तर सिंह राशी नेहमी लिडरशिप दाखवते, एक पॉवर दाखवते, इगो दाखवते, पॉलिटिकल अथॉरिटीज असतात आणि एक स्ट्रॉंग पर्सनॅलिटीशी जोडलेली ही रास आहे. त्यामुळे कलेक्टिव्ह लेवलला असं होणार आहे की पीपल वर्सेस ऑथॉरिटी, म्हणजे सामान्य जनता आणि नेतृत्व, ह्या थीम्स किंवा नवीन सिस्टीम्स वर्सेस ओल्ड लिडरशिप पॅटर्न्स, ह्या सगळ्या थीम्स ट्रिगर होणार आहेत, त्यावेळेस खूप स्ट्रॉंगली ॲक्टिवेट होऊ शकतात. आणि आपण बघितलं की राहू हा कुंभ राशीत म्हणजे युरानसच्या राशीत आहे. बऱ्याचदा हा अनुभव घेतलाय की काहीतरी कलेक्टिव्हली संकट किंवा काहीतरी डिस्ट्रप्शन येतं, म्हणजे फॉर एक्झाम्पल कोविडचा काळ आठवू शकतो आपण, किंवा एक जागतिक मंदी येते त्या दरम्यानचा काळ आठवा, आणि किंवा आत्ता इव्हन रिसेंटली जे काही आपण युद्धाचं सावट आपल्या डोक्यावर आहे, सगळ्याच जगावरच हे युद्धाचं सावट आहे, तर अशी जी काही कलेक्टिव्ह संकटं येतात आणि मग त्याच्यातून टेक्नॉलॉजिकली किंवा इनोव्हेटिव्हली काहीतरी सोल्युशन निघतं, म्हणजे सगळी संपूर्ण समाजाची, जगाची व्यवस्था आणि दिशा बदलते. म्हणजे कोविड नंतर UPI पेमेंट्स असतील, ऑनलाईन शॉपिंग असेल, ऑनलाईन एज्युकेशन असेल किंवा होम डिलिव्हरीज असेल, किंवा ह्या सगळ्या गोष्टी ज्या आपण 15 वर्षापूर्वी कधी इमॅजिन पण केल्या नव्हत्या किंवा असं काही करायची गरज पण वाटली नव्हती, त्या इतक्या सहजपणे एस्टॅब्लिश झाल्या त्या दरम्यान. किंवा सध्या आपण जे काही युद्धामुळे तेल पुरवठ्याचा तुटवडा अनुभवतोय किंवा इंधन तुटवडा अनुभवतोय, त्याच्यावर सुद्धा सध्या ऑल्टरनेटिव्ह एनर्जी सोर्सेस कसे असू शकतात याविषयी इनोव्हेशन चालू आहे. आणि आय एम शुअर की त्याच्यावर नक्कीच काहीतरी वेगळे आपल्याला ऑप्शन्स अवेलेबल होतील काही दिवसांमध्ये. तर हे सगळं जे टेक्नॉलॉजीचा वापर करून समाजाच्या व्यवस्था बदलणं, हे टिपिकल युरानस आणि राहू यांचं कॉम्बिनेशन आहे. तर हे असं काहीतरी ह्या दरम्यान घडू शकतं येत्या. आता हा आस्पेक्ट पण पुढचे काही म्हणजे महिना दीड महिना हा आस्पेक्ट खूप स्ट्रॉंग असणार आहे, त्याच्यानंतर हळूहळू हा फेड आउट होईल. म्हणजे हा तरी 4-5 महिन्यापर्यंतचा कालावधी आपण धरून चालू. आणि पॉलिटिकल लेवल पब्लिक बॅकलॅश म्हणजे जनतेचा रोष दिसून येईल. काही लीडर्स अचानक कॉन्ट्रोवर्शियल डिसिजन्स पण घेऊ शकतात किंवा त्यांना पब्लिक इमेज रिलेटेड काहीतरी शॉक्स अनुभवायला मिळू शकतात. म्हणजे सडनली त्यांची पब्लिक इमेज काहीतरी डॅमेज झाली आहे किंवा खूप काहीतरी चांगली झाली आहे, असं काहीतरी शॉक्स असू शकतात. तसंच ऑफकोर्स कुंभ रास आहे, युरानस इन्वॉल्ड आहे, त्यामुळे टेक्नॉलॉजी, AI रिलेटेड सडन डेव्हलपमेंट्स किंवा शॉकिंग अनाउन्समेंट पण होऊ शकतात. नंतर ह्या काळात सायबर अटॅक्स, इंटरनेट आउटेजेस गोष्टी नक्कीच आपल्याला अनुभवायला मिळू शकतात. सायंटिफिक ब्रेकथ्रूज पण चांगले मिळू शकतात. आणि वृषभ राशीचा संबंध हा इकॉनॉमी, बँकिंग सिस्टीम्स, कारण युरानस हा आत्ता वृषभ राशीत आहे, त्यामुळं इकॉनॉमी, बँकिंग सिस्टीम, फूड सप्लाय, ॲग्रिकल्चर, नॅचरल रिसोर्सेस आणि फायनान्शियल मार्केट्स
या सगळ्या थीम आत्ता तो ॲक्टिवेट करतोय. त्यामुळे तिथे काहीतरी इन्स्टॅबिलिटी, म्हणजे सडनली मार्केट अप जाणे किंवा सडनली डाऊन जाणे किंवा नॅचरल काहीतरी कॅलॅमिटीज येणे, म्हणजे भूकंप किंवा सुनामी किंवा खूप पावसामुळे नुकसान झालंय, हे असे काहीतरी गोष्टी तो घडवून आणेल. सडन फ्लक्च्युएशन्स होऊ शकतात. आणि हे सगळं का होतंय, तर इथे बदल घडण्याची गरज आहे. काहीतरी नवीन इनोव्हेटिव्ह मार्ग सुचला पाहिजे आहे, यासाठीच या गोष्टी घडतात. इलेक्ट्रिकल इश्यूज, कारण युरानस हे सगळं रूल करतो, इलेक्ट्रिकल सिस्टीम्स पण रूल करतो. एव्हिएशनमध्ये प्रॉब्लेम, म्हणजे विमान प्रवासामध्ये किंवा ओव्हरऑलच विमान जो काही एव्हिएशन इंडस्ट्री आहे त्या रिलेटेड काहीतरी इश्यूज येऊ शकतात. सॅटेलाइटचे डिस्टर्बन्सेस किंवा वेदर पॅटर्नमध्ये काहीतरी विचित्र घटना, हे सगळं होऊ शकतं. ओव्हरऑल लोकांचा मूड त्या दरम्यान थोडासा रिबेलियस असू शकतो, कलेक्टिव्ह फ्रस्ट्रेशन असू शकतं. म्हणजे असं आपल्याला अनुभव येईल की लोक, म्हणजे बातम्यांमध्येच आपल्याला लक्षात येईल की खूप ठिकाणी असं फ्रस्ट्रेशन दिसतंय ग्रुप्समध्ये, किंवा ज्या लॉंग स्टँडिंग सिस्टीम आहेत, जुन्या सिस्टीम्स आहेत किंवा इन्स्टिट्यूशन्स आहेत, त्याच्यावरचा विश्वास कमी होईल की हे काही वर्क होत नाही, आता काहीतरी रॅडिकली चेंज व्हायला पाहिजे आहे, असं फ्रस्ट्रेशन लोकांना येत असेल. आणि पर्सनल लेवलला पण लोकांच्या लाईफ डिरेक्शन, काही ज्यांना हा आस्पेक्ट डायरेक्टली अफेक्ट करणार आहे त्यांनाचं लाईफ डिरेक्शन अचानक बदलू शकते. ज्या गोष्टी इतके दिवस स्टेबल वाटत होत्या त्या अचानक अनस्टेबल वाटायला लागतील. काही रिलेशनशिप्स असतील किंवा जॉब्स असतील, काही आपण ठरवलेल्या योजना असतील किंवा आयडेंटिटी असेल, त्या अचानक बदलायला लागू शकतात. विशेषतः ज्यांच्या प्लॅनेट्स किंवा अँगल्स फिक्स्ड साईनमध्ये आहेत, म्हणजे वृषभ, सिंह, वृश्चिक आणि कुंभ, त्यांना ही एनर्जी जास्त स्ट्रॉंगली जाणवू शकते. हे रेस्टलेस वाटणं हे अगदी कॉमन असेल त्यावेळेस, किंवा फ्रीडम असावा असं वाटणं हे पण अगदी कॉमन असू शकतं त्यावेळेस. या फिलिंग्स आपल्याला वरचेवर येत राहतील आणि काही लोक त्या आउट ऑफ दॅट नीड, म्हणजे फ्रीडम किंवा आपल्याला फ्रस्ट्रेशन वाटते म्हणून अचानक करिअर बदलू शकतात, रिलोकेशन होऊ शकतं, रिलेशनशिपमध्ये चेंजेस होऊ शकतात किंवा काहीतरी अनकन्व्हेन्शनल डिसिजन घेतले जाऊ शकतात. म्हणजे आपल्याला असा प्रश्न पडत राहील की मी ज्या दिशेने जातोय ते बरोबर आहे का, म्हणजे हा स्ट्रॉंगली हा प्रश्न आपल्याला पडेल आणि मग आपण त्याची दिशा बदलू. बऱ्याचदा असं होतं की युरानसचा हा आस्पेक्ट आपल्याला ब्लेसिंग्स इन डिस्गाइज देऊ शकतो. म्हणजे जर का आपण एखाद्या टॉक्सिक रिलेशनशिपमध्ये खूप वर्ष अडकून पडलेलो असू किंवा आपलं रुटीन खूप रिजिड झालं असेल, कितीही कंटाळा आला तरी तेच तेच करायला लागतंय, काहीतरी अशा आउटडेटेड सिच्युएशनमध्ये आपण अडकलं असू, तर युरानस ती सिच्युएशन सडनली ब्रेक करून आपल्याला त्याच्यातनं मोकळं करतो. थोडंसं अवघड जातं हे सगळं ॲक्सेप्ट करायला, पण त्याच्यातनं आपल्याला खूप फ्रीडम पण मिळू शकतो. सायकोलॉजिकली पण युरानस आपल्याला अफेक्ट करू शकतो, कारण एक तो आपला नर्वस सिस्टीमला रूल करतो. त्यामुळे एक अँझायटी असेल, नर्वस एनर्जी असेल, ओव्हर स्टिम्युलेशन किंवा स्लीप डिस्टर्बन्सेस, बऱ्याच वेळेला आपल्याला झोप शांत लागत नाही, असे काहीतरी काही जणांना जाणवू शकतात. थोडंसं इम्पल्सिव्ह डिसिजन घेण्याकडे कल असू शकतो. त्यामुळे ह्या काळात फ्लेक्झिबिलिटी खूप महत्त्वाची असेल. म्हणजे जुन्या जे काही आपले इमोशनल पॅटर्न्स आहेत, सिच्युएशन्स आहेत, काय जे काही आउटडेटेड गोष्टी आहेत, त्याला डेस्परेटली होल्ड करण्यापेक्षा जे काही बदल घडत आहेत अचानक, त्याला स्वीकारायला पाहिजे आपण. म्हणजे ते जास्त सोपं पडणार आहे की आपण झालंय ना बदल, आता ॲक्सेप्ट करा. सडन गोष्टी घडल्या तरी पॅनिक नाही व्हायचं आहे, किंवा काही डिस्रप्शन्स झाल्या तरी त्या तुम्हाला एका चांगल्या दिशेने पुश करणार आहेत, योग्य दिशेने तुम्हाला भविष्याकडे नेणार आहेत. त्यामुळे उगाचच सगळेजण घाबरतायत किंवा काहीतरी सोशल मीडियामध्ये न्यूज येते, म्हणजे कलेक्टिव्ह फिअर ज्याला म्हणतो किंवा कलेक्टिव्ह केऑस ज्याला म्हणतो, त्याच्यामध्ये स्वतःला गुंतवण्यापेक्षा, हरवण्यापेक्षा आपण स्वतःचे मतं, स्वतःची क्लॅरिटी, इंडिव्हिज्युअलिटी मेंटेन करणं खूप गरजेचं असेल. 9 जूनला शुक्र पण कर्क राशीत जाणार आहे आणि शुक्र जेव्हा कर्क राशीत जाईल तेव्हा लगेचच तो गुरु बरोबर युती करणार आहे. म्हणजे 0 to 1 डिग्री या दरम्यानच त्यांची युती होतीये. हा आस्पेक्ट ह्या पॉडकास्टच्या काळातला, म्हणजे 1 ते 14-15 जून पर्यंतच्या काळातला सगळ्यात सुंदर आणि एकदम हार्ट ओपनिंग असा आस्पेक्ट मी म्हणेन.
कारण की शुक्रसारखा सुंदर प्लॅनेट आणि गुरुसारखा ब्लेसिंग देणारा प्लॅनेट जेव्हा एकत्र येतो तेव्हा नक्कीच खूप काहीतरी छान घडू शकतं. म्हणजे प्रेम असेल, जिव्हाळा असेल, इमोशनल बॉन्डिंग असेल, आपल्याला एकमेकांना सपोर्ट करणं असेल, मनाचा मोठेपणा असेल, हे सगळं त्या दरम्यान आपण अनुभवणार आहोत. एक हिलिंग एनर्जी असेल, खूप स्ट्रॉंग असेल आणि ह्या सगळ्या फिलिंग म्हणजे नात्यांमधलं बॉन्डिंग वाढू शकतं, जिव्हाळा वाढू शकतो, फॅमिली गॅदरिंग्स होतील, सेलिब्रेशन्स आपण करू, काहीतरी नर्चरिंग कनेक्शन्स आपले एस्टॅब्लिश होतील, वाढतील म्हणजे तसे कनेक्शन. नंतर फायनान्शियली पण, कारण शुक्र हा फायनान्सेस रूल करतो, फायनान्शियली देखील एक आपण आपला कल असा असेल की आपल्याला कम्फर्ट कशातनं मिळतील त्यावर आपण जास्त खर्च करू किंवा फॅमिलीसाठी खर्च करू. आर्ट, ब्युटी, फूड, हॉस्पिटॅलिटी ह्या सगळ्याचा आपण खूप आस्वाद घेणार आहोत. आणि जे लोक इमोशनल कंटेंट क्रिएट करतात त्यांच्यासाठी हा काळ खूप चांगला असणार आहे, कारण तेव्हा आपल्याला इमोशनल जास्त आपण असू आणि चांगल्या इमोशन्स असतील आपल्या त्यामुळे इमोशनल कॉन्टेंट क्रिएटर्सना हा काळ फायद्याचा असू शकतो. नंतर मंडेन लेवलला बघितलं तर सामान्य जनतेचे जे काही भावना आहेत त्या थोड्याशा अशा मवाळ होतील, सॉफ्टर होतील. नंतर स्त्रियांविषयीचे जे काही टॉपिक्स आहेत, म्हणजे स्त्रियांना मिळणारे अधिकार किंवा त्यांच्याविषयीचे जे काही गव्हर्नमेंट रूल्स वगैरे सगळे ते डिस्कशनमध्ये येतील. फॅमिली रिलेटेड काहीतरी पॉलिसी होतील किंवा ह्युमॅनिटेरियन कॉजेस ज्याला म्हणतो त्याच्यावर जास्त फोकस वाढू शकतो. आता हा अस्पेक्ट कोणाला जास्त फायदेशीर किंवा जास्त जाणवणार आहे, तर ज्यांचे प्लॅनेट्स किंवा अँगल्स हे कर्क राशीच्या सुरुवातीच्या डिग्रीजना असतील किंवा मकर राशीच्या सुरुवातीच्या डिग्रीजना असतील, त्यांना हे खूप सुखद आणि छान अनुभव येणार आहेत. बाकीच्यांना पण ओव्हरऑल येणारच आहेत, पण यांना जास्त डायरेक्ट अनुभव येणार आहेत. 11 जूनला मिथुन राशीतला बुध मेष राशीतल्या मंगळाबरोबर सेक्स्टाईल अस्पेक्ट करणार आहे. हा खूप छान सपोर्टिव्ह अस्पेक्ट असतो. आणि बुध हा स्वतःच्या राशीत म्हणजे मिथुन राशीत आहे, मंगळही स्वतःच्या राशीत म्हणजे मेष राशीत आहे, त्यामुळे दोघंही एक अगदी स्ट्रॉंग पोझिशनला आहेत. त्यामुळे हा यांचा जो काही सॉफ्ट अस्पेक्ट आहे तो आपल्याला खूप चांगले रिझल्ट देऊ शकतो. मग हा कशासाठी आपल्याला उपयोगी पडेल, तर काही क्विक डिसिजन्स घ्यायचे आहेत, काही क्विक थिंकिंग करायचं आहे, त्याच्यासाठी हा आस्पेक्ट खूप परफेक्ट आहे. त्या दरम्यान आपला कॉन्फिडन्स खूप चांगला असणार आहे, म्हणजे आपल्याला योग्य शब्द सुचतील, खूप कॉन्फिडंटली आपण बोलू शकू, कारण दोघंही स्ट्रॉंग पोझिशनला आहेत आणि एकमेकांना सपोर्ट करतायत. म्हणजे कम्युनिकेशन, कनेक्शन पण आपलं खूप वाढणार आहे. लोक डिसिजन खूप फास्ट घेणार आहेत, त्यामुळे जे काही कोणी मार्केटिंगमधले लोक आहेत त्यांच्यासाठी हा खूप चांगला संधी आहे की त्यांनी जर का कन्व्हिन्स केलं तर लोक डिसिजन घेऊ शकतात चांगले. नंतर जे लिखाण म्हणजे लेखक आहेत किंवा जे स्पीकर्स आहेत, टीचिंग आहे, मार्केटिंग आहे किंवा मीडिया, ओव्हरऑल सोशल मीडिया आहे किंवा नेटवर्किंग, मार्केटिंग, हे सगळ्या कामांसाठी ही एनर्जी खूप प्रोडक्टिव्ह असणार आहे. काही लोकांना ज्यांना काही अवघड विषयावर चर्चा करायची आहे पण इतके दिवस जमत नव्हतं, तर ते धाडस त्या दरम्यान त्यांना मिळू शकतंय. त्यामुळे अशा ज्या काही डिफिकल्ट मीटिंग्ज आहेत त्या नक्की आपण ठरवू शकतो तेव्हा. तसंच क्विक आयडियाज किंवा स्पॉन्टेनियस ॲक्शन हे दोन्ही सिंक्रोनाइज होऊ शकणार आहे. फक्त ह्या दरम्यान आपल्याला एकच लक्षात ठेवायचं आहे की थोडासा इम्पेशन्सकडे आपण जाऊ शकतो किंवा आपले शब्द खूप शार्प, बोचरे असू शकतात, तर ते नाही होऊ द्यायचं आहे आपल्याला. म्हणजे ही काळजी घेतली तर आपल्या ज्या काही कल्पना, आयडियाज आहेत आपल्या डोक्यातल्या, तर त्या ॲक्च्युली ॲक्शनमध्ये आणू शकतो, म्हणजे त्याच्यावर आपण ॲक्च्युली काम करू शकतो. आता 15 जूनला वृषभ राशीच्या 29व्या डिग्रीला अमावस्या होणार आहे. आणि अमावस्या जेव्हा चालू असणार आहे, म्हणजे चंद्र आणि सूर्य युतीमध्ये असतानाच ते दोघंही राशी बदल करणार आहेत आणि मिथुन राशीत जाणार आहे. सूर्य पण मिथुन राशीत जाईल, चंद्र पण मिथुन राशीत जाईल. त्यामुळे टेक्निकली ही अमावस्या जरी वृषभ राशीत होत असली तरी काही तासांमध्येच दोघंही जण मिथुन राशीत जात असल्यामुळे त्या अमावस्येची एनर्जी खूप अशी ट्रान्झिशन बेस्ड असणार आहे. म्हणजे फक्त ही एका राशीची अमावस्या नाही आहे, तर ही अर्थ एनर्जीमधनं एअर एनर्जीमध्ये, म्हणजे पृथ्वी तत्वातनं वायू तत्वात जाणारी अशी एनर्जी बदल होणार आहे. आणि त्यानंतर लगेचच आपल्याला लक्षात येईल की आपण खूप डिटॅच होऊन विचार करायला लागलोय. कम्युनिकेशनवर भर असेल, इन्फॉर्मेशन, नेटवर्किंग, मीडिया असेल, आयडियाज असतील, एक मेंटल मुवमेंट आपली स्टार्ट होईल त्याच्यानंतर लगेचच. म्हणजे
काही लोकांना जाणवू शकतं की आपले जुने प्लॅन्स किंवा जुने जे काही विश्वास, बिलीफ्स आहेत, कम्फर्ट झोन्स आहेत, ते आता आपल्याला पुरेसे नाही आहेत. म्हणजे आता ते दॅट इज इनफ, म्हणजे आता त्याच्यातनं फार काही आपल्याला मिळत नाही आहे. तर आपल्याला काहीतरी विचारपूर्वक मेंटली काहीतरी नवीन डिरेक्शन घ्यायला पाहिजे, नवीन दिशा द्यायला पाहिजे आपण त्या सगळ्याला. काही प्रॅक्टिकल मॅटर्स असतील त्याच्यावर आपण विचार करायला लागू की हे आपल्याला हे जे गोष्टी आहेत त्या आपण कशा सॉल्व्ह करायच्या आहेत, अशा गोष्टींवर आपण विचार करायला लागू. किंवा फायनान्शियल डिसिजन्स असतील, काही वर्क पॅटर्न्स असतील, कम्युनिकेशन स्टाईल असेल आपली, किंवा रिलेशनशिप असेल, ह्या सगळ्यामध्ये एक माइंडसेटचा शिफ्ट दिसेल आपल्याला. आणि त्याच वेळी ही अमावस्या जी आहे ती कुंभ राशीतल्या राहूला ट्राईन अस्पेक्ट करते. खूप छान हार्मोनियस अस्पेक्ट असतो. त्यामुळे आपलं सगळं जे विचार असतील ते फ्युचर ओरिएंटेड असतील. किंवा आपण टेक्नॉलॉजीचा वापर कसा करता येईल आपल्या भविष्याच्या दृष्टीने त्याचा विचार करू, किंवा आपण कोलॅबरेशन कसं करू शकतो ते विचार करू. एक कलेक्टिव्ह प्रोग्रेस रिलेटेड थीम्स या दरम्यान स्ट्रॉंगली ॲक्टिवेट होऊ शकतात. आणि नवीन आयडिया असतील किंवा ऑनलाईन अपॉर्च्युनिटीज असतील, नेटवर्किंग असेल, रायटिंग असेल, टीचिंग असेल, मीडिया किंवा सोशल प्लॅटफॉर्म्स, ह्या सगळ्या रिलेटेड एक काहीतरी नवीन सुरुवात होऊ शकते. कारण अमावस्या ही नेहमी आपल्या आयुष्यात काहीतरी नवीन सुरू करत असते. पण ही अमावस्या ब्लॅक मून लिलिथला मात्र अपोज करणार आहे. त्यामुळे हे सगळं घडत असताना काहीतरी सत्य उजेडात येणार आहेत, काहीतरी मॅनिप्युलेशन जाणवणार आहे, किंवा इमोशनल डिस्ट्रेस जाणवू शकतो, किंवा ऑब्सेसिव्ह थिंकिंग पण होऊ शकतं. जेव्हा चंद्र सूर्य मिथुन राशीत जातील तेव्हा ते तिथून कायरॉनला पण सेक्स्टाईल अस्पेक्ट करणार आहे. त्यामुळे ऑनेस्ट सेल्फ एक्सप्रेशन म्हणजे प्रामाणिकपणे आपलं काय म्हणणं आहे ते मांडणं, असं सगळं घडू शकतं. आणि त्यामुळे आपल्याला एक हिलिंग एनर्जी मिळू शकते. किंवा आपण जुन्या इन्सिक्युरिटी जी आतापर्यंत वाटत होती त्याच्यावर मात करून आपण आपल्याला जे काही म्हणायचं आहे ते धाडसाने आपण बोलू शकू, अशी ही साधारणतः एनर्जी असणार आहे. आता मंडेन ॲस्ट्रॉलॉजीमध्ये म्हणजे समाजाच्या लेवलला बघितलं तर ही अमावस्या मीडिया नॅरेटिव्स घेऊन येणार आहे. कारण लगेच मिथुन राशीत ती प्रवेश करणार आहे. इन्फॉर्मेशन वॉर सारखं काहीतरी होऊ शकतं. सोशल मीडिया इन्फ्लुएन्स वाढू शकतो. AI कम्युनिकेशन सिस्टीम्स किंवा प्रोपोगंडा किंवा ट्रेडिंग मार्केट्स आणि पब्लिक ओपिनियन, ह्या सगळ्या गोष्टींना ही अमावस्या टच करणार आहे. पण हेच सगळं जर का पॉझिटिव्ह साईडला विचार केला तर टेक्नॉलॉजिकल इनोव्हेशन असेल किंवा कोलॅबरेटिव्ह थिंकिंग असेल तर त्यातही काहीतरी चांगल्या गोष्टी घडू शकतात. आणि ही अमावस्या कुणाला जास्त अफेक्ट करेल तर ऑब्व्हियसली ज्यांचे प्लॅनेट्स किंवा अँगल्स वृषभ, मिथुन, वृश्चिक आणि कुंभ ह्या राशीमध्ये आहेत. आणि ते साधारण 26 ते 1 डिग्री, म्हणजे 26 डिग्री वृषभ असेल आणि 1 डिग्री मिथुन रास असेल, तर ह्या दरम्यान असतील तर त्यांना हे विशेष जाणवणार आहे. आपण बघितलं की अमावस्येच्या दरम्यान सूर्य राशी बदल करतोय, सूर्य मिथुन राशीत जाणार आहे. तर मग ओव्हरऑल कलेक्टिव्ह एनर्जी ही काय असणार आहे तर मेंटली ॲक्टिव्ह असू, क्युरियस असू, खूप फास्ट पेस्ड आपलं लाईफ असू शकेल. कम्युनिकेशन, मीडिया, नेटवर्किंग, लर्निंग किंवा इन्फॉर्मेशन एक्सचेंज रिलेटेड थीम्स खूप फोकसमध्ये येतील. पण त्याचबरोबर असं लक्षात येईल की आपलं खूप ओव्हर थिंकिंग होतं आहे किंवा एक स्कॅटर्ड अटेन्शन, म्हणजे आपलं एका वेळेला खूप ठिकाणी आपलं लक्ष विभागलं जातं आहे असं पण आपल्याला वाटू शकतं. म्हणजे ह्या 15 दिवसांमधल्या एनर्जीचा जर का सारांश आपण बघितला तर असं लक्षात येईल की सुरुवात थोडीशी इंटेन्सिटी आपल्याला मागच्या महिन्यातनं कॅरी फॉरवर्ड होणारच आहे. पण गुरुचा राशी बदल तो कर्क राशीत जाणार आहे. त्यामुळे तिथे आपल्याला खूप आपल्या फॅमिली रिलेटेड, घर, प्रॉपर्टी ह्या सगळ्या रिलेटेड खूप ब्लेसिंग्स देणार आहे. त्याच्यानंतर शुक्र पण कर्क राशीत जाणार आहे आणि तिथे तो गुरु बरोबर युती करणार आहे. म्हणजे अगदी काय म्हणतात त्याला, दुग्ध शर्करा योग आहे हा. आणि त्यामुळे सगळ्याच लेवलला आपल्याला खूप छान संधी पण मिळतील आणि खूप सारे ब्लेसिंग्स पण मिळणार आहेत. पण युरानस आणि राहू केतू यांच्यामधला जो डिफिकल्ट आस्पेक्ट आहे त्याच्यामुळे काहीतरी चॅलेंजेस येऊन अचानकपणे समाजाची दिशा बदलणार आहे. पण नक्कीच हे सगळं प्रगतीच्या दिशेने जाणार आहे, पण थोडंसं अवघड वाटेने जाणार आहे. त्याच्यानंतर बुध आणि मंगळ यांच्या चांगल्या आस्पेक्टमुळे आपल्याला कम्युनिकेशन, नेटवर्किंग याच्यामध्ये छान संधी मिळू शकतात. काही चांगले डिसिजन घेतले जाऊ शकतात.
आणि 15 तारखेची जी अमावस्या आहे ती आपल्याला वृषभ ते मिथुन असं ट्रान्झिशन घडवून आणणार आहे. म्हणजे मटेरियल सिक्युरिटी वर्सेस आपलं इंटलेक्च्युअल थिंकिंग असा तो प्रवास असणार आहे आणि त्या रिलेटेड बरेच काही आपण गोष्टी बदल घडवून आणणार आहोत. तर ह्या सगळ्या एनर्जीजचा आपण योग्य प्रकारे योग्य अवेअरनेस ठेवून उपयोग करूयात. सगळ्यासाठी तुम्हाला खूप शुभेच्छा. पुन्हा भेटू पुढच्या पॉडकास्टमध्ये. थँक्यू सो मच.